नाशिक रोडला दत्त मंदिर परिसरामध्ये वीरशैव नागरी सहकारी पतसंस्थेचे माजी चेअरमन कैलासवासी नानासाहेब वाळेकर यांच्या अकस्मात मृत्यूनंतर रिक्त असलेल्या जागेत सहाय्यक सहकार अधिकारी कैलास आढाव, उपनिबंधक कार्यालय सहकारी संस्था नाशिक यांच्या अध्यक्षतेखाली वीरशैव नागरी सहकारी पतसंस्था नाशिक रोडला चेअरमन पदासाठी सर्व संचालक मंडळाची बैठक बोलवण्यात आली होती। या प्रसंगी कैलास आढाव यांनी वैभव बद्रीनाथ वाळेकर यांचे कैलासवासी नानासाहेब वाळेकर यांच्या आकस्मिक निधनानं आपल्यातून झालेल्या जागेवर चेअरमनपदी बिनविरोध निवड झाल्याचं जाहीर केलं। त्यानंतर त्यांनी भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या। या प्रसंगी सर्व संचालक नंदकिशोर नगरकर, भिकप्पा निळकंठ, रवी शेठ दंदने, अनिल शेठ गुळवे, शेखर भाईबंग, दत्तात्रय सोनोने, विजया होनराव, पूनम वाळेकर, राजश्री साखरे, किरण ओशीकर, सूरज पगारे, कबीर जाधव, अतुल धोंगडे, शेखर नगरकर हे संचालक आणि प्रसाद बद्रीनाथ वाळेकर हे उपस्थित होते। नानासाहेब वाळेकरांनी दिलेल्या प्रामाणिकपणाच्या राजमार्गावर चालण्याची, सर्वांना सोबत घेऊन जाण्याची शिकवणीप्रमाणे वर्तन करणार असल्याचं ग्वाही वैभव वाळेकर यांनी दिली। सर्वांनी वैभव बद्रीनाथ वाळेकर यांचे चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केलं आणि पुढील काळामध्ये सर्वांनी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू अशी ग्वाही दिली। स्वप्नील विभांडेक व्यवस्थापक, वीरशैव नागरी सहकारी पतसंस्था कर्मचारी, तुषार लिंगायत, गणेश चंदनसे, दीपाली चालनेकर, त्याचबरोबर अल्पबचत प्रतिनिधी अभिजित देवटे, भूषण पवार, संजय घरटे, विजय देशमुख, संतोष भिसे यांनीही वैभव बद्रीनाथ वाळेकर यांना शुभेच्छा दिल्या। साहेबांनी अध्यक्ष निवड करून दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। वैभवला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देतो। या आजच्या प्रसंगी आपले होतकरू आणि हुशार असे सगळं बाबतीत तज्ज्ञ असे होतकरू की जे आजपर्यंत त्यांनी संस्थेमध्ये बरंच काम केलेलं आहे। नानांच्या आधिपत्याखाली त्यांनी शिक्षण चांगल्या प्रकारे घेतलेलं आहे आणि सर्वांनी एकजुटीने कुठल्याही प्रकारचा विरोध न करता, कुठल्याही प्रकारचे त्यांच्या मनामध्ये शंका न ठेवता सर्वांनी त्यांना बिनविरोध निवडून दिलेलं आहे। त्याबद्दल आपल्या वीरशैव नागरी पतसंस्थेच्या वतीने मी भिकप्पा निळकंठ आणि माझ्या कुटुंबाच्या आणि सर्व संचालकांच्या प्रयत्नातून ते बिनविरोध झालेले, त्याबद्दल त्यांची पुढची वाटचाल अगदी भरभराटीची, यशाची आणि प्रगतीची हो, ह्या प्रसंगी मी शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय महाराज। पतसंस्था नाशिक रोड या संस्थेच्या चेअरमनपदी श्री वैभव वाळेकर यांची अविरोध निवड झाल्याचे आजच्या सभेमध्ये जाहीर करण्यात आलेले आहे आणि पुढील संस्थेच्या भावी काळासाठी शुभेच्छा देतो। वीरशैव नागरी सहकारी पतसंस्थेच्या आज चेअरमन पदाच्या या निवडीमध्ये सर्व संचालक मंडळांनी आपल्या नानासाहेब वाळेकरांनी जो मार्ग दाखवून दिला त्या मार्गावर चालताना जो विश्वास माझ्यावर दाखवला, माझी चेअरमनपदी अविरोध निवड केली, त्याच्याबद्दल मी वीरशैव नागरी सहकारी पतसंस्थेचे सर्व संचालकांचे मनपूर्वक आभार मानतो। तसेच त्यांना विश्वास देतो की वीरशैव नागरी सहकारी पतसंस्थेची वाटचाल ही विकासाची व आर्थिक समृद्धीच्या दिशेने कशी जाईल याचा आम्ही नक्कीच सातत्याने प्रयत्न करू व आपल्या सहकार्याने वीरशैव नागरी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून नाशिक रोडमधील व्यापारी व युवक युवती तसेच सर्व स्तरातील लोकांना वीरशैव नागरी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून आर्थिक लाभ कसा देता येईल याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू। नाशिक रोडमधील सर्व समाजातील व्यापारी व इतर लोकांनी चांगलं सहकार्य नेहमीच वीरशैव नागरी सहकारी पतसंस्थेला केलेलं आहे। नानासाहेब वाळेकरांच्या अशा जाण्यानं ही जबाबदारी आज आमच्या खांद्यावर येऊन पडली। ती जबाबदारी आम्ही नक्कीच प्रामाणिकपणे व अतिनम्रपणे पार पाडण्याचा प्रयत्न करू। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ, नाशिक रोड।